हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बाळांनो, 10th सीबीएसई बोर्ड 2025-26 साठी मॅथ्स मध्ये जी कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे, त्याच्या आजच्या लेक्चर 11th मध्ये बाळांनो आपल्याला आपला जो महत्त्वाचा टॉपिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स किंवा त्याला दुसऱ्या भाषेत आपण पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो, त्यामध्ये आपल्याला एक सर्वात महत्त्वाची कंडिशन किंवा टॉपिक क्लिअर करायचा आहे. तो असणार आहे कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी अँड इनकन्सिस्टन्सी ऑफ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. जर बाळांनो मी तुमच्या डोळ्यासमोर दोन लिनियर इक्वेशन जर कन्सिडर केले असतील तर त्या दोन लिनियर इक्वेशनला कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला केव्हा बोलता येईल किंवा इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन केव्हा बोलता येईल किंवा त्या दोन लिनियर इक्वेशनचा ग्राफ कशा पद्धतीने येईल, तर ह्या सर्वच्या सर्व कंडिशन्स आपल्याला या टॉपिक मध्ये कन्सिडर करायच्या आहेत. तर याचा मी पुन्हा हेडिंग लावतो आणि यामध्ये बाळांनो मी इथे तुमच्या डोळ्यासमोर दोन लिनियर इक्वेशन लिहितो. एक लिनियर इक्वेशन लिहितो a1x + b1y = c1. त्यानंतर दुसरं लिनियर इक्वेशन लिहितो a2x + b2y = c2. तर आता या दोन इक्वेशनला बघितल्यानंतर बाळांनो आता या दोन लिनियर इक्वेशनचा ग्राफ कशा पद्धतीने निघेल, त्यानंतर हे इक्वेशन्स किंवा हे पेअर ऑफ इक्वेशन कन्सिस्टंट असतील किंवा इनकन्सिस्टंट असतील याला डिफाइन करण्यासाठी बाळांनो आपल्याला इथे जे दोन व्हेरिएबल आहे x आणि y यांचा कोइफिशियंटचा रेशो घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो बोला? कोइफिशियंटचा रेशो घ्यावा लागतो आणि त्याच्यावरनं बाळांनो आपण तीन कंडिशन्स डिफाइन करू शकतो. आता त्या तीन कंडिशन्स कोणकोणत्या आहेत त्या मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करतो, पण त्या अगोदर दोन्ही इक्वेशन मध्ये बाळांनो जे व्हेरिएबल आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये xy व्हेरिएबल, दुसऱ्या पण इक्वेशन मध्ये xy व्हेरिएबल, याचे जरा कोइफिशियंट्स लिहूया आपण. तर पहिल्या इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये जर मी कोइफिशियंट ऑफ x बघितला तर मला असं लक्षात येतंय की पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट आहे a1 आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट आहे a2. तर हा झाला बाळांनो कोइफिशियंट ऑफ x फ्रॉम बोथ द इक्वेशन a1 आणि a2. सिमिलर पद्धतीने दोन्ही इक्वेशन मध्ये y चे जे कोइफिशियंट्स आहेत तर ते कोइफिशियंट्स आपल्याला काय लिहिता येईल, तर ते लिहिता येईल आपल्याला b1 आणि b2 आणि सोबतच बाळांनो आपल्याला कॉन्स्टंट पण लिहिता येईल. तर कॉन्स्टंट्स काय दिसत आहेत, तर कॉन्स्टंट्स आपल्याला दिसत आहेत दोन्ही इक्वेशन मध्ये, c1 and c2. आणि बाळांनो जर मी इथे या कोइफिशियंटचा जर रेशो घेतला तर रेशो कसा होईल, तर इथे मी पहिला रेशो लिहितो, रेशो ऑफ कोइफिशियंट्स ऑफ x. चला तर काय होईल तो, तर x चा कोइफिशियंट काय a1 आणि a2, त्याचा जर रेशो घेतला तर काय होईल a1/a2. सिमिलर पद्धतीने मी लिहितो रेशो कोणाचा, रेशो ऑफ कोइफिशियंट्स ऑफ y. तर तो काय होणार बाळांनो b1/b2. अँड तिसरं लिहू शकतो बाळांनो मी रेशो ऑफ कॉन्स्टंट्स. काय लिहू शकतो बोला, रेशो ऑफ कॉन्स्टंट्स. आणि कॉन्स्टंटचा जर रेशो लिहिला तर तो येईल बाळांनो c1/c2. तर मग या तीन रेशोच्या हेल्पनी आपल्याला तीन महत्त्वाच्या कंडिशन्स डिफाइन करता येतात. त्या तीन महत्त्वाच्या कंडिशन्स काय आहेत, तर त्यातली बाळांनो पहिली जी सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे, कंडिशन नंबर 1, तर ती काय आहे, तर ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर आपल्याला दिलेल्या दोन लिनियर इक्वेशन साठी जर बाळांनो a1/a2 हा रेशो जर b1/b2 च्या रेशो सोबत जर अनइक्वल असेल, म्हणजेच a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2. पुन्हा बोला काय, हा a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2. अशा कंडिशन मध्ये बाळांनो जे दोन लिनियर इक्वेशन्स असतील त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ येईल बाळांनो इंटरसेक्टिंग ग्राफ. काय येईल बोला, इंटरसेक्टिंग ग्राफ. काय येईल सांगा, इंटरसेक्टिंग ग्राफ. कोणता ग्राफ येईल बोला, इंटरसेक्टिंग ग्राफ. म्हणजे जे दोन इक्वेशन आहे त्यातलं जे पहिलं इक्वेशन असेल त्याचा जो ग्राफ आहे तो जर मी अशा पद्धतीने कन्सिडर केला तर दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ 100% याला कुठे ना कुठे इंटरसेक्ट करून जाईल. म्हणजे जे दोन इक्वेशनचे जे ग्राफ येतील ते कसे येतील, तर ते येतील इंटरसेक्टिंग ग्राफ. कसे येतील बोला, इंटरसेक्टिंग ग्राफ. आणि ज्या वेळेला बाळांनो ग्राफ हा इंटरसेक्टिंग आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्यावेळेला या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला ओनली वन युनिक सोल्युशन असेल. काय असेल बोला, ओनली वन युनिक सोल्युशन.
युनिक सोल्युशन. आणि ते सोल्युशन कोण असेल, तर तो सोल्युशन कोण असेल, तर आपल्यालाही माहिती आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलंय, ज्यावेळेला दोन ग्राफ एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. काय करतात, इंटरसेक्ट करतात. तर ज्या पॉइंटला ते इंटरसेक्ट करतात या पॉइंटला आपण नाव काय देत असतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय नाव देत असतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि बानो पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे जे कोऑर्डिनेट्स असतील, पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे बोला जे काय असतील, कोऑर्डिनेट्स असतील. काय असतील, कोऑर्डिनेट्स असतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विल बी द सोल्युशन, विल बी द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, विल बी द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. तर कंडिशन काय, कंडिशन व्हेरी सिंपल. काय कंडिशन नंबर 1, a1 upon a2 is not equal to b1 upon b2. बोला पुन्हा काय, हा a1 upon a2 is not equal to b1 upon b2. पुन्हा बोला काय, हा a1 upon a2 is not equal to b1 upon b2. तर त्यावेळेला जो ग्राफ येईल बाळांनो, तो ग्राफ कसा येईल, इंटरसेक्टिंग ग्राफ येईल. आणि इंटरसेक्टिंग ग्राफ असेल तर किती सोल्युशन असेल, ओनली वन युनिक सोल्युशन. बोला काय असेल, ओनली वन युनिक सोल्युशन. आणि ते सोल्युशन कोणतं असेल, तर ज्या ठिकाणी दोन्ही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्सच म्हणजे आपल्या त्या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनचं काय होणार बाळांनो, सोल्युशन. आणि अशा कंडिशन मध्ये ज्या वेळेला तुम्हाला इंटरसेक्टिंग ग्राफ मिळतो म्हणजेच ओनली वन युनिक सोल्युशन मिळतं, त्यावेळेला बाळांनो जे आपले पेअर ऑफ लिनियर इक्वेशन असतात त्यांना बोलतो आपण कन्सिस्टंट. काय बोलतो बोला, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. काय बोलतो बोला, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. तर कंडिशन फार सिंपल आहे, मी पुन्हा एक्सप्लेन करतो. पुन्हा एक्सप्लेन करतो. a1 upon a2 is not equal to b1 upon b2. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपला ग्राफ कसा येईल, इंटरसेक्टिंग ग्राफ. आणि जर ग्राफ इंटरसेक्टिंग येत असेल तर त्याला किती सोल्युशन असेल, युनिक वन सोल्युशन असेल. ओनली वन युनिक सोल्युशन असेल. ओनली वन युनिक सोल्युशन असेल. आणि ओनली वन युनिक सोल्युशन असेल तर ज्या वेळेला इक्वेशनला सोल्युशन असतं, ज्या वेळेला पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला सोल्युशन असतं, त्यावेळेस बाळांनो आपण त्याला काय बोलतो, तर त्या इक्वेशनला आपण बोलतो कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलतो बोला, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. इज इट ओके, व्हेरी सिंपल. चला, ही झाली कंडिशन नंबर 1. ही झाली तुमची कंडिशन नंबर 1. आता कंडिशन नंबर 2 मध्ये काय पॉसिबिलिटी बनू शकते, कंडिशन नंबर 2 मध्ये काय पॉसिबिलिटी बनू शकते, तर बाळांनो कंडिशन नंबर 2 मध्ये आपली पॉसिबिलिटी अशी बनू शकते, कंडिशन 2. कंडिशन 2 मध्ये पॉसिबिलिटी अशी बनू शकते बाळांनो, जर a1 upon a2 आपण काढला तर तो आपल्याला इक्वल मिळू शकतो कोणासोबत, b1 upon b2 सोबत. आणि सोबतच त्याच पद्धतीने तो इक्वल पण असू शकतो कोणासोबत, c1 upon c2 सोबत. म्हणजेच आपल्याला कंडिशन मिळू शकते a1 upon a2 इज इक्वल टू b1 upon b2 इज इक्वल टू c1 upon c2. बोला पुन्हा काय, हा a1 upon a2 इज इक्वल टू b1 upon b2 इज इक्वल टू c1 upon c2. म्हणजेच काय, रेशो ऑफ कोएफिशिएंट ऑफ x इज इक्वल टू रेशो ऑफ कोएफिशिएंट ऑफ y इज इक्वल टू रेशो ऑफ कॉन्स्टंट्स. तर अशा कंडिशन मध्ये बाळांनो जो ग्राफ येईल तो ग्राफ कसा येईल, तो ग्राफ येईल कोइन्सिडंट ग्राफ. कोणता येईल बोला, कोइन्सिडंट ग्राफ. कोणता येईल बोला, कोइन्सिडंट ग्राफ. कोइन्सिडंट ग्राफ म्हणजेच काय की दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ आहे ते बाळांनो एकमेकांवर काय करतील, ओव्हरलॅप करतील. काय करतील बोला, ओव्हरलॅप. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर हा पहिला इक्वेशनचा ग्राफ आला, हा पहिला इक्वेशनचा ग्राफ आला तर त्यावरच बाळांनो दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ काय करेल, ओव्हरलॅप करेल. म्हणजेच दोन्हीही ग्राफ एकमेकांवर काय करतील, कोइन्सिडेंट असतील, एकमेकांना काय करतील, ओव्हरलॅप होतील. काय होतील बोला, ओव्हरलॅप होतील. म्हणजेच इथे आपल्याला लक्षात येईल की दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ हे वेगवेगळे नसून दॅट विल बी द सेम ग्राफ फॉर बोथ द इक्वेशन. आणि अशा कंडिशन मध्ये जर मी बाळांनो या इक्वेशनचं सोल्युशन काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेला कोइन्सिडेंट ग्राफ असतो तर त्यावेळेला तिथे किती सोल्युशन्स असतात, तर इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स असतील बाळांनो. काय असतील बोला, इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. म्हणजेच काय, तर या ग्राफवरचा कोणताही पॉइंट, या ग्राफवरचा किंवा या दोन इक्वेशन साठी निघालेल्या ग्राफवरचा कोणताही पॉइंट
विल बी द सोल्युशन, विल बी द सोल्युशन, विल बी द सोल्युशन. म्हणजे इथे आपल्याला किती सोल्युशन्स मिळाले? इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स मिळाले. आणि सोल्युशन मिळत असतील तर याही वेळेला मी या इक्वेशनला काय बोलणार? consistent pair of linear equation. काय बोलणार? consistent pair of linear equation. तर कंडिशन नंबर 2 काय बोला? कंडिशन नंबर 2 काय? रेशियो ऑफ कोएफिशिएंट ऑफ x इज इक्वल टू रेशियो ऑफ कोएफिशिएंट ऑफ y इज इक्वल टू रेशियो ऑफ कॉन्स्टंट. तर त्यावेळेला ग्राफ कसा निघेल? तर ग्राफ निघेल बाळांनो आपला कोइन्सिडेंट ग्राफ. म्हणजे दोन्ही इक्वेशनचे ग्राफ एकमेकांवर काय करतील? ओव्हरलॅप. काय करतील? ओव्हरलॅप. जर दोन्ही ग्राफ एकमेकांवर ओव्हरलॅप करत असतील तर त्यावेळेला त्याला किती सोल्युशन्स असतील? तर त्यावेळेला त्याला असतील इनफायनाइटली मेनी सोल्युशन. आणि मेनी सोल्युशन तर कोणते सोल्युशन? तर त्या ग्राफवरचे कोणतेही पॉइंट्स, कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्ही कन्सिडर करा, कोणताही पॉइंट तुम्ही कन्सिडर करा, दॅट विल बी द सोल्युशन ऑफ दिस पेअर ऑफ लिनियर इक्वेशन, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. आणि त्यावेळेला या इक्वेशनला काय बोलणार मी बांधनो? कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलणार? बोला कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. तर ही असणार आपली कंडिशन नंबर 2. हे काय असणार? बोला कंडिशन नंबर 2. आणि बाळांनो कंडिशन नंबर 3 मध्ये काय कंडिशन बनू शकते? तर a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 इज नॉट इक्वल टू c1 अपॉन c2. ही तिसरी कंडिशन बनू शकते बाळांनो. आणि ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल म्हणजेच रेशियो ऑफ कोएफिशिएंट ऑफ x इज इक्वल टू रेशियो ऑफ कोएफिशिएंट ऑफ y इज नॉट इक्वल टू रेशियो ऑफ कॉन्स्टंट्स. तर त्यावेळेला जो ग्राफ येईल बाळांनो तो येईल पॅरेलल लाईन ग्राफ. कसा येईल? बोला पॅरेलल लाईन ग्राफ. आणि पॅरेलल लाईन ग्राफचा अर्थ काय आहे? तर आपल्याला पहिल्या इक्वेशनचा ग्राफ जर अशा पद्धतीने मिळाला तर त्याला पॅरेलल आपल्याला काय मिळेल? दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ. काय मिळेल? दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ. आणि अशा कंडिशन मध्ये त्याला किती सोल्युशन्स असतील? तर आपल्यालाही माहिती आहे सोल्युशन म्हणजे काय, आपल्यालाही माहिती आहे सोल्युशन म्हणजे काय. ज्यावेळेला दोन्ही ग्राफ एकमेकांना काय करतील? इंटरसेक्ट करतील. तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा त्या ग्राफवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच काय झालं? त्याचं सोल्युशन. पण इथे हे दोन्हीही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करतात का? करत नाही. आणि जर हे दोन्ही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करत नसतील तर इथे लक्षात ठेवायचं आहे देयर विल बी नो सोल्युशन, देयर विल बी नो सोल्युशन फॉर सच अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. तर अशा पद्धतीच्या पेअर ऑफ लिनियर इक्वेशन साठी आपल्याला सोल्युशन पाहायला मिळणार नाही. आणि ज्यावेळेला सोल्युशन नाही आहे, ज्यावेळेला सोल्युशन नाही आहे, ज्यावेळेला सोल्युशन नाही आहे त्यावेळेला आपल्याला काय म्हणता येईल? तर त्याला बोलता येईल आपल्याला इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलता येईल? बोला इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. काय बोलता येईल? बोला इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. तर बाळांनो ह्या 3 कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ज्या 3 कंडिशनच्या बेसिसवर आपण इक्वेशन कन्सिस्टंट आहे की इनकन्सिस्टंट आहे डिफाइन करू शकतो. सोबतच त्याचा ग्राफ कशा पद्धतीने येईल आणि ग्राफ कशा पद्धतीचा येईल त्याच्या बेसिसवर सोल्युशन कशा पद्धतीने आपल्याला डिफाइन करता येईल हेही आपल्याला इथे पाहायला मिळतंय. तर मी पुन्हा तुम्हाला शॉर्ट मध्ये तीनही कंडिशन एक्सप्लेन करतो. कंडिशन नंबर 1 a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2. जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल बाळांनो तर जो ग्राफ बनेल तो इंटरसेक्टिंग ग्राफ बनेल. आणि ग्राफ इंटरसेक्टिंग असेल तर एकच सोल्युशन असेल. आणि ते कोणतं असेल? तर तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे जे काही कोऑर्डिनेट्स असतील त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट्सलाच मी काय बोलणार? सोल्युशन. काय बोलणार? सोल्युशन. आणि अशा कंडिशन मध्ये मी इक्वेशनला काय बोलणार? तर इक्वेशनला बोलणार मी कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलणार? बोला कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2. तर ग्राफ कसा बनेल? इंटरसेक्टिंग ग्राफ बनेल. म्हणजे दोन्ही इक्वेशनचे ग्राफ एकमेकांना एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतील. आणि त्याच्यावरनं त्याला किती सोल्युशन असेल? तो ओनली वन युनिक सोल्युशन. आणि ते कोणतं असेल? तर ज्या पॉइंटला ते दोन्ही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच त्याचं काय झालं बाळांनो? सोल्युशन. आणि अशा कंडिशन मध्ये मी इक्वेशनला काय बोलणार? कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलणार? बोला कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. व्हेरी गुड, व्हेरी इझी, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट काय डिफाइन होते? a1 अपॉन a2 इज इक्वल टू जर b1 अपॉन b2 इज इक्वल टू जर c1 अपॉन c2 असेल तर त्यावेळेला जो ग्राफ बनेल बाळांनो तो कसा असेल? तर तो असेल आपला कोइन्सिडेंट ग्राफ. कोइन्सिडेंट ग्राफचा अर्थ काय? की दोन्हीही इक्वेशनचे ग्राफ एकमेकांवर काय करतील? ओव्हरलॅप करतील. म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळे ग्राफ मिळणार नाही. तर जे ग्राफ मिळतील दॅट विल बी अ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंटिंग बोथ द इक्वेशन्स.
मग अशा कंडिशन मध्ये याला किती सोल्युशन्स असतात, तर याला असतात मेनी सोल्युशन्स. काय असतात बोला, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतील तरीही त्याला आपण काय बोलणार, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. आणि थर्ड कंडिशन आहे बा नो, ज्या वेळेला आपल्याला a1 upon a2 इज इक्वल टू मिळतंय b1 upon b2 इज नॉट इक्वल टू मिळतंय c1 upon c2. काय मिळतंय बोला, c1 upon c2, c1 upon c2. तर त्यावेळेला बांधो जो ग्राफ बनेल, ज्या वेळेला जो ग्राफ बनेल तो कसा बनेल, तर तो बनेल बांधो पॅरलल लाईन ग्राफ. कसा बनेल बोला, पॅरलल लाईन ग्राफ. म्हणजे दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ मी काढले तर ते एकमेकांना कसे असतील, पॅरलल. आणि ज्या वेळेला पॅरलल आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे देयर विल बी नो सोल्युशन. आणि जर सोल्युशन नसेल तर त्या इक्वेशनला मी काय बोलणार, इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलणार बोला, इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. तर तिन्ही कन्सेप्ट आय होप तुमच्या क्लिअर झाल्या असतील. ह्या तिन्ही कंडिशन क्लिअर असतील तर मी तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स घेऊन आलोय. काही इक्वेशन्स आहेत. या इक्वेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे की ऍक्च्युअल मध्ये ग्राफ कसा येईल आणि या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला आपल्याला कन्सिस्टंट बोलता येईल की इनकन्सिस्टंट बोलता येईल. तर चला पहा बरं, आपण जर इथे केअरफुली ऑब्झर्व केलं तर पहिल्या इक्वेशनला मी स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून a1 b1 c1 च्या व्हॅल्यूज काय डिफाइन करू शकतो, a1 b1 c1 च्या व्हॅल्यूज काय डिफाइन करू शकतो. तर x सोबत जो असतो तो असतो a1, म्हणजेच इथे झाला 1, b1 ची व्हॅल्यू 1 आहे, c1 ची व्हॅल्यू 4 आहे. सिमिलर पद्धतीने a2 ची व्हॅल्यू किती आहे 2, c2 ची व्हॅल्यू किती आहे -1, b2 ची व्हॅल्यू किती आहे, b2 ची व्हॅल्यू किती आहे, b2 ची व्हॅल्यू आहे -1 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 2. चला आता रेशो घ्या. रेशो जर मी घेतला तर मला काय मिळतंय, a1 upon a2 ची व्हॅल्यू चला घ्या, a1 upon a2 ची व्हॅल्यू मिळते 1/2. सिमिलर पद्धतीने b1 upon b2 ची व्हॅल्यू जर मी घेतली तर किती मिळते ती मला 1 upon -1 आणि c1 upon c2, c1 upon c2, c1 upon c2 जर घेतला तर तो येतो 4 upon 2, म्हणजे आन्सर येत आहे 2. जर मग मी इथे केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला कंडिशन काय दिसते, तर कंडिशन ही दिसते a1 upon a2 ची व्हॅल्यू 1/2 आणि b1 upon b2 ची व्हॅल्यू आहे -1 किंवा 1 upon -1. तर यावरनं आपल्याला असं लक्षात येत आहे a1 upon a2 इज नॉट इक्वल टू b1 upon b2. म्हणजेच मग 100% हे जे दोन इक्वेशन आहे यांचा जर मी ग्राफ काढला तो ग्राफ मला कसा मिळेल, तो ग्राफ मला मिळेल इंटरसेक्टिंग ग्राफ. कसा मिळेल बोला, इंटरसेक्टिंग ग्राफ. आणि ग्राफ कसं काढायचं हे मी मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. आपल्याला या दोन इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला याचे मिनिमम 3 सोल्युशन्स काढावे लागतील. कसे काढायचे सर्वांना माहिती आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्यावरनं ते क्लिअर करा. मग जर मी या दोन इक्वेशनचे ग्राफ काढले तर 100% मला या दोन इक्वेशनचा ग्राफ कसा मिळेल, इंटरसेक्टिंग ग्राफ. आणि ज्या पॉइंटला हा ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करेल त्या पॉइंटचे जर मी कोऑर्डिनेट्स बघितले तर 100% मला याचं सोल्युशन मिळू शकतं. म्हणून मी या दोन इक्वेशन काय बोलू शकतो, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय म्हणू शकतो बोला, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. सेम त्याच पद्धतीने बाळांनो मी दुसरं पेअर ऑफ लिनियर इक्वेशन लिहिलेत. चला पहा, इकडे जर मी या दोन इक्वेशनला केअरफुली ऑब्झर्व केलं तर चला यांना स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून a1 b1 c1 ची व्हॅल्यू सांगा. तर a1 ची व्हॅल्यू आहे 1, b1 ची व्हॅल्यू आहे 2, c1 ची व्हॅल्यू आहे 4, a2 ची व्हॅल्यू किती आहे 3, b2 ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे 12. आणि चला घ्या बरं रेशो घ्या पटकन. काय होईल, a1 upon a2 ची व्हॅल्यू किती होईल बाळांनो, 1 upon 3. सिमिलर पद्धतीने b1 upon b2 ची व्हॅल्यू घेतली तर किती होईल, 2 upon 6. हा याला किती कट करेल 3 ने, म्हणजेच व्हॅल्यू येते 1 upon 3. आणि सिमिलर पद्धतीने c1 upon c2 चा जर रेशो मी घेतला तर किती होईल 4 upon 12, म्हणजेच किती होईल बाळांनो 1 upon 3. या तिन्ही रेशोला जर ऑब्झर्व केलं तर मला काय लक्षात येत आहे, a1 upon a2 ची व्हॅल्यू b1 upon b2 सोबत आणि c1 upon c2 सोबत काय आहे, इक्वल. कारण की इथे पण 1/3, इथे पण 1/3 आणि इथे पण 1/3. मग ह्या दोन इक्वेशनच्या ज्या पेअर आहेत, इथे जे दोन इक्वेशन्स आहेत या दोन इक्वेशनचा जो ग्राफ बनेल तो कसा बनेल, तर आपल्याला माहिती आहे कंडिशन काय सॅटिस्फाय होतीये, a1 upon a2 इज इक्वल टू b1 upon b2 इज इक्वल टू c1 upon c2. आणि अशी कंडिशन जर सॅटिस्फाय झाली असेल तर 100% या दोन इक्वेशनचा ग्राफ हे दोन वेगवेगळे ग्राफ नसून ते दोघंही एकमेकांवर काय करतील, ओव्हरलॅप करतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा जर पहिल्या इक्वेशनचा ग्राफ असेल तर सिमिलर पद्धतीने त्याच्यावरच आपल्याला दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ ओव्हरलॅप झालेला मिळेल. आणि जर दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ एकमेकांवर ओव्हरलॅप होत असतील तर या पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्सला मग किती सोल्युशन्स असतील, तर आपल्यालाही माहिती आहे इथे इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स असतील. काय असतील बोला, इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. आणि ज्या वेळेला इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात त्यावेळेला बांधू
इक्वेशनलाही मी काय बोलू शकतो, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. जिथे जिथे सोल्युशन आहे तर ते इक्वेशन जे आहेत ते कन्सिस्टंट असतात. मग इथे पण सोल्युशन्स आहे, मेनी सोल्युशन्स आहेत, तरी याला मी काय बोलणार, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. आणि थर्ड कंडिशन बाळांनो, थर्ड इक्वेशनची कंडिशन किंवा थर्ड इक्वेशन मध्ये जर मी बघितलं तर इथे चला या दोन इक्वेशनला आपण कम्पेअर करूया आणि A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज लिहूया. A1 ची व्हॅल्यू आहे 1, B1 ची व्हॅल्यू आहे -2 आणि C1 ची व्हॅल्यू आहे 4. सिमिलर पद्धतीने A2 ची व्हॅल्यू किती दिसते, A2 ची व्हॅल्यू आहे 2, B2 ची व्हॅल्यू आहे -4 आणि C2 ची व्हॅल्यू आहे 12. जर आपण इथे जर रेशो बघितला तर काय बनेल चला, A1 ची व्हॅल्यू आहे 1, B1 ची -2 आणि C1 ची 4. A2 ची व्हॅल्यू आहे 2, B2 ची व्हॅल्यू आहे -4 आणि C2 ची व्हॅल्यू आहे 12. चला काढा, A1 अपॉन A2 ची जर व्हॅल्यू काढली बाळांनो मी, तर A1 अपॉन A2 ची व्हॅल्यू येईल 1/2. इथे 1 आणि तिथे 2. सिमिलर पद्धतीने B1 अपॉन B2 ची जर व्हॅल्यू काढली तर ती येईल -2 अपॉन -4 म्हणजेच किती होईल 1/2. हा याला कितीने कट करेल, 2 ने. आणि सेम त्याच पद्धतीने C1 अपॉन C2 ची व्हॅल्यू किती मिळते, तर C1 अपॉन C2 ची व्हॅल्यू मिळते बाळांनो 4/12 म्हणजेच 1/3. तर कंडिशन काय सॅटिस्फाय होतीये, तर कंडिशन बाळांनो सॅटिस्फाय अशा पद्धतीने होतीये की A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. चेकआउट करा, A1 अपॉन A2 ची व्हॅल्यू 1/2 आहे, B1 अपॉन B2 ची पण व्हॅल्यू 1/2 आहे. म्हणजेच A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2, पण C1 अपॉन C2 ची व्हॅल्यू काढली तर ती आली 1/3 म्हणजे इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C3. म्हणजेच आता इथे आपल्याला लक्षात येत आहे इथे कंडिशन नंबर 3 सॅटिस्फाय होते. आणि ज्यावेळेला कंडिशन नंबर 3 सॅटिस्फाय होते तर हे जे दोन इक्वेशन आहेत बाळांनो, या दोन इक्वेशनचा जो ग्राफ निघेल तो कसा निघेल, तो निघेल पॅरलल लाईन ग्राफ. कसा निघेल बोला, पॅरलल लाईन ग्राफ. आणि ज्यावेळेला पॅरलल लाईन ग्राफ असेल तर आपल्याला सांगता येईल देर विल बी नो सोल्युशन. म्हणजे या दोन लिनियर इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या व्हॅल्यूज मिळणार नाहीत, कारण की त्याचे जे ग्राफ आहेत ते ग्राफ कसे येतात बाळांनो, पॅरलल लाईन. आणि आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन्स एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होऊ शकत नाही. आणि जर लाईन्सच इंटरसेक्ट होत नसतील तर सोल्युशन मिळणार आहे का, तर 100% नॉट. तर हे जे दोन इक्वेशन दिसतात तुम्हाला x - 2y = 4 आणि 2x - 4y = 12, तर याचे जे ग्राफ जर तुम्ही प्लॉट केले तर तुम्हाला पॅरलल लाईन्स मिळतात. आणि पॅरलल लाईन्स असताना आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय की देयर विल बी नो सोल्युशन. आणि ज्या वेळेला सोल्युशन नाही तर मग हे जे दोन इक्वेशन्स आहेत बाळांनो, या दोन इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, इनकन्सिस्टंट. काय म्हणू शकतो बोला, इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. तर ह्या बाळांनो कंडिशन्स होत्या तुमच्या कन्सिस्टन्सीच्या, ज्यामध्ये आपण प्रॉपर पद्धतीने 3 कंडिशन्स एक्सप्लेन केल्या. पहिली मी पुन्हा एक वेळा शॉर्ट मध्ये सांगतो, A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2 असेल तर 100% ग्राफ बनेल इंटरसेक्टिंग ग्राफ बनत असेल तर एकच सोल्युशन असेल. किती सोल्युशन असेल, एकच सोल्युशन असेल. आणि ते सोल्युशन कोणतं असेल, तर ज्या ठिकाणी ते दोन्ही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स. आणि त्यावेळेला इक्वेशनला मी काय बोलणार, पेअर ऑफ इक्वेशनला मी काय बोलणार, तर त्याला मी बोलणार कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलणार बोला, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. ही झाली कंडिशन नंबर 1. दुसरी कंडिशन काय, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2. तर या कंडिशन मध्ये बाळांनो जो ग्राफ येईल तो कसा येईल, तर तो ओव्हरलॅप होणारा ग्राफ येईल. म्हणजे दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ असतील ते एकमेकांवर एक्झॅक्ट काय करतील, ओव्हरलॅप करतील. म्हणजे तो ग्राफ असेल तो कसा असेल, को इन्सिडेंट ग्राफ. कसा असेल बोला, को इन्सिडेंट ग्राफ. आणि जर को इन्सिडेंट ग्राफ असेल तर त्याला किती सोल्युशन्स असतील, तर त्याला असतील इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. म्हणजेच या ग्राफवरचा प्रत्येक पॉइंट या दोन्ही इक्वेशनचा काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. आणि त्यानंतर याला पण मी काय बोलणार, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. आणि लास्ट मध्ये A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2 असेल तर ग्राफ कसा बनेल, पॅरलल लाईन ग्राफ कसा बनेल बोला, पॅरलल लाईन ग्राफ. आणि ग्राफ जर पॅरलल लाईन असेल तर तिथे सोल्युशन्स असतील का, तर तिथे सोल्युशन्स राहणार नाही. आणि सोल्युशन राहणार नाही तर ज्यावेळेला सोल्युशन नसतं तर त्यावेळेला मी काय बोलणार, त्या दोन इक्वेशनला इनकन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. जसं इथे आपल्याला लक्षात आलं की इथे कंडिशन सॅटिस्फाय होते, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. म्हणजे ग्राफ कसे आले, पॅरलल लाईन ग्राफ आले, तो सोल्युशन नाही. आणि सोल्युशन नाही तर या दोन्ही इक्वेशनला मी नाव काय देणार, इनकन्सिस्टंट पेअर ऑफ
लिनियर इक्वेशन. सेम त्याच पद्धतीने अगोदरचे जे इक्वेशन्स होते त्यामध्ये आपल्याला कंडिशन काय सॅटिस्फाय होते, a1/a2 = b1/b2 = c1/c2. म्हणजेच आपल्याला लक्षात येत आहे की इथे याचे जे ग्राफ बनेल तो कसा बनेल, कोइन्सिडेंट ग्राफ. दोन्ही इक्वेशनचे ग्राफ एकमेकांना काय करतील, ओव्हरलॅप. आणि ज्यावेळेला दोन्ही इक्वेशनचे ग्राफ एकमेकांना ओव्हरलॅप करतात तर किती सोल्युशन्स असतात, मेनी. म्हणजे हे जे दोन इक्वेशन आहे याला किती सोल्युशन्स असतील, मेनी सोल्युशन्स. आणि ते काढायचे कसे, तर या ग्राफवरचा प्रत्येक पॉइंट विल बी अवर सोल्युशन. आणि त्याच्या अगोदरचे जे इक्वेशन्स होते त्या इक्वेशन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं कंडिशन सॅटिस्फाय होते a1/a2 = b1/b2. म्हणजेच आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर त्यावेळेला आपल्याला सांगता येईल की या दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ असतील ते कसे असतील, इंटरसेक्टिंग ग्राफ. आणि ज्यावेळेला इंटरसेक्टिंग ग्राफ असतील बाळांनो तर त्यावेळेला किती सोल्युशन असेल, तर आपल्यालाही माहिती आहे इंटरसेक्टिंग ग्राफ असताना ओनली वन युनिक सोल्युशन असतं, ओनली वन युनिक सोल्युशन असतं. आणि ते सोल्युशन कोणतं असतं, तर मी मगाशी सांगितलं, मी आताही सांगतो, ज्या ठिकाणी दोन्ही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करतील त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच आपलं काय असणार, सोल्युशन. आणि आपल्याला माहिती आहे की इथे हे पेअर ऑफ लिनियर इक्वेशन जे आहेत तर याला किती सोल्युशन असतील, तर एक सोल्युशन असेल. आणि ज्यावेळेला सोल्युशन आहे तर याला मी काय बोलणार, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलणार, बोला, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. तर आपल्याला ग्राफिकल मेथडमध्ये या तिन्ही कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्यावरनं आपण ग्राफ कशा पद्धतीने, सोल्युशन कशा पद्धतीचं असेल आणि नेचर ऑफ इक्वेशन कशा पद्धतीचं असेल हे आपल्याला डिफाईन करता येतं. तर आय होप तुम्हाला या तिन्ही कंडिशन प्रॉपर पद्धतीने क्लिअर झाल्या असतील. या कंडिशनमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. त्यानंतर आपण लिनियर इक्वेशनचे व्हिडिओज कंटिन्युअसली शूट करतोय. मला असं वाटतं याचा हा 11वा व्हिडिओ आपण शूट करतोय. हे प्रॉपर पद्धतीने 10-11 व्हिडिओज तुम्ही पहा ज्यामध्ये तुमच्या लिनियर इक्वेशनच्या सर्व कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर होतील. ज्या वेळेला सोल्युशन काढायच्या वेगवेगळ्या मेथड आहे, एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, क्रॅमर्स रूल, त्यानंतर ग्राफिकल मेथडमध्ये ह्या कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी, इनकन्सिस्टन्सी पण मी प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर तुम्हाला कुठेही लिनियर इक्वेशनच्या कन्सेप्टमध्ये डिफिकल्टी येत असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क मी. Otherwise, we will start from the next lecture the very important concept. That concept is the concept of word problem. That concept of word problem. तर word problem ला कशा पद्धतीने डील करायचं, कशा पद्धतीने आन्सर्स काढायचे याला आपण नेक्स्ट लेक्चर पासून सुरू करू बाळांनो. तर थँक्यू सो मच.